नमस्कार मित्रांनो, तू रे माझा मित्र या मालिकेच्या येणाऱ्या काही भागामध्ये आता मात्र शेवटच्या कॉम्पिटिशन स्पर्धेमध्ये एक खूप मोठा धमाका होणार आहे। या स्पर्धेमध्ये आता अर्णव ईश्वरी यांची जी काही कसोटी आता झालेली आहे, कारण पहिलं बक्षीस आहे जे काही फूड ह्या कॉम्पिटिशनचं, तर फूड कॉम्पिटिशन या स्पर्धेमध्ये मात्र ईश्वरीने अर्णवने कमाल केलेली असते। सगळेजण मात्र आता ईश्वरीचं कौतुक करत आहे, कारण ईश्वरीच्या डोळ्यांना मात्र इतकं म्हणजे न दिसता न काही करता सुद्धा तिने इतका मस्त वडापाव बनवलेला असतो। म्हणून जे काही आता ईश्वरीचं कौतुक होत आहे ते काही नम्रताला देखवत नाही, परंतु आता जेव्हा पुढच्या फेरीमध्ये आता ईश्वरीची एंट्री झालेली आहे, नम्रताला मात्र हे सर्व काही सहन होत नाही। ती वल्लरीला फोन करते आणि वल्लरीला फोन करून हे सर्व काही सांगते। तेव्हा वल्लरीने तिला सांगितलेलं असतं की हे बघ, आता मात्र एक आता जी काही अर्णव ईश्वरी यांच्या आईची म्हणजे सात्विका आईची जी मशीन आहे त्या मशीनवर मात्र आता अर्णव ईश्वरी म्हणजे आता जे कपडे शिवणार आहे ती मशीन त्यांच्यासाठी खूप खास आहे। आणि मला तर असं वाटतं की आता त्यांच्या सात्विका आईच्या कंपनीसाठी मात्र आता ते जे काही ही स्पर्धा खेळत आहे आणि ते स्पर्धा खेळण्यासाठी नक्की त्या मशीनचा वापर ते करतील, कारण सात्विकाच्या कंपनीला वाचवायलाच मात्र ते हे सर्व करत आहे। मग आता एक काम करायचं, आता काही झालं तरी ती मशीन आपल्याला गायब करायची आहे आणि ती मशीन गायब करून आपल्याला मात्र त्यांना काही करता म्हणजे ही कॉम्पिटिशन हरलीच पाहिजे। त्यानंतर आता इकडे सौदामिनीला सुद्धा फोन केलेला असतो आणि सौदामिनीला फोन केल्यानंतर आता सौदामिनी म्हणते की काही झालं तरी मला अर्णव आणि ईश्वरी म्हणजे ही कंपनी जी काही आहे सात्विक फॅशन तर ती वाचवायला नको। ते दोघं मात्र आता ह्या स्पर्धेमध्ये हारलेच पाहिजे, कारण पहिली कॉम्पिटिशन स्पर्धा त्यांनी जिंकलेली आहे, परंतु फॅशनच्या स्पर्धेमध्ये आता काही झालं तरी ते जिंकायला नको आणि जर ते जिंकले तर मात्र अवघड होईल। त्यानंतर इकडे सौदामिनी राकेशला भेटायला आलेली आहे आणि राकेशला मात्र ती घडलेला सर्व काही प्रकार सांगते। तेव्हा राकेश म्हणतो की आता वेळ आलेली आहे, कारण मला आता धमाका करण्याची, आता असं काहीतरी धमाका मला करावा लागेल की जेणेकरून आता जरीही कॉम्पिटिशन जिंकले पण तरीसुद्धा आता हे जी प्रॉपर्टी आहे राजशिर्क्यांची, तर त्या राजशिर्क्यांची प्रॉपर्टी माझ्या नावावर करून घेण्यासाठी मला मात्र आता ह्या सगळ्यांना संपवावं लागेल आणि सगळ्यांना मात्र असं संपवावं लागेल की मला त्या स्पर्धेमध्ये असा बॉम्बस्फोट करावा लागेल जे फक्त सौदामिनीला माहिती असेल आणि सौदामिनी आता ह्या बॉम्बस्फोट करण्याचं मेन सूत्र हाती घेईल, परंतु आता तिला तेथून गायब व्हावं लागेल। स्वतःचा जीव जर वाचवायचा असेल तर गायब व्हावं लागेल। तर इकडे वल्लरीने आता सौदामिनीला सांगितलेलं असतं की ती काही करून ती मशीन आपल्याला गायब करायची आहे आणि हे सर्व काम मला नम्रताला सांगावं लागेल आणि नम्रताच हे काम करू शकते। जर नम्रताने हे काम केलं तर मात्र आता ह्या स्पर्धेची विनर ती फक्त होऊ शकते। तेव्हा आता नम्रता म्हणते की ठीक आहे, किती काही झालं तरी ही स्पर्धा मला ईश्वरीला जिंकून द्यायची नाही आणि अर्णवला सुद्धा। जर ती ही स्पर्धा जिंकले तर मात्र आता ते नक्की काहीतरी करू शकतील, म्हणून मात्र नम्रता असं काहीतरी ठरवते। आता मात्र जे डोळ्यामध्ये तिचं औषध घातलं गेलेलं असतं, तेव्हा आता ईश्वरीचे डोळे वगैरे चेक करून आता जे काही तिच्या तपासण्या झालेल्या आहेत, तेव्हा त्या तपासणीमध्ये असं आढळतं की तिच्या डोळ्यावर मात्र कोणती तरी आता एक अशी विषारी फवारणी केलेली असते, त्यामध्ये विषारी वायू सोडलेला असतो आणि त्यामुळे मात्र ईश्वरीच्या म्हणजे डोळ्याला आता पूर्णपणे अशी लालसर बाजू झालेली असते। परंतु आता अर्णव डॉक्टरांनी जे काही सांगितलेलं आहे त्याबद्दल तो नम्रताला विचारतो की नम्रता, तू जेव्हा ईश्वरीला तू रेस्ट करण्यासाठी त्या रूमकडे घेऊन गेली होती आणि तेथे गेल्यानंतर मात्र तू तिला फॅन लावून दिला होता आणि नक्की त्या फॅनमध्ये मात्र लिक्विड कोणतं वापरलं गेलेलं होतं, ते लिक्विड मला वापरलं आहे हे समजेल का? तेव्हा आता नम्रता पूर्णपणे घाबरून जाते आणि नम्रता काही नाही, तेथे काही लिक्विड वगैरे वापरलं नाही असं म्हणते। पण आता ईश्वरीने सांगितलेलं असतं की आता जेव्हा नमुताई मला आतमध्ये घेऊन गेली होती तेव्हा तिने माझ्या अंगावर आता तो फॅन धरला होता आणि त्यामध्ये कसलं तरी लिक्विड वगैरे होतं। तेव्हा तर नम्रता जे काही बोलत आहे ते सगळं खोटं बोलत आहे हे अर्णवने ओळखलेलं असतं। तेव्हा अर्णव याबद्दल सगळं काही ईश्वरीला सांगतो आणि ईश्वरीला सांगितल्यानंतर मात्र आता ईश्वरीला खूप मोठा धक्काच बसलेला असतो, कारण आता मात्र नमुताई असं का करतेस? त्यानंतर मात्र ईश्वरी म्हणते की हे बघा अर्णव सर, किती काही झालं तरी आज आपल्याला ही स्पर्धा जिंकायची आहे आणि त्यासाठी मात्र आपल्याला आईच्या मशीनची गरज आहे आणि आपल्याला सात्विक आईंच्या मशीनवरच आता हे सगळे कपडे वगैरे
वगैरे शिवायचे आहे आणि ते कपडे शिवून मात्र आपल्याला जो काही फॅशन फूड जे फॅशनची स्पर्धा आहे त्यामध्ये नंबर 1 ही स्पर्धा पास व्हायची आहे. कारण यामध्ये आईचा आशीर्वाद आहे आणि सात्विका आईचा जर आशीर्वाद आपल्यासोबत असेल तर आपण कोणतीही स्पर्धा हरू शकणार नाही. आता ईश्वरीने अर्णव यांनी पूर्ण तयारी केलेली असते. काही झालं तरी ही स्पर्धा जिंकायची म्हणजे जिंकायचीच, किती काही झालं तरी. आणि त्यासाठी मात्र आता सगळे काही तयारी झालेली असते. पण त्याच वेळेस ऐन वेळेस आता नम्रता ही कंपनीमध्ये गेलेली असते. आकाश तिला विचारतो की नम्रता, तू इतक्या रात्री कुठे चाललेली आहे? आणि वल्लरीसुद्धा तेथे आलेली आहे आणि सौदामिनीसुद्धा. तर सौदामिनी आणि वल्लरी आणि नम्रता ह्या तिघी मिळून आता ती मशीन तेथून हद्दपार करण्याचा प्रयत्न करतात. परंतु आता तेथे जी काही मशीन चोरायला गेलेली आहे तर आता हा जो काही रमाकांत आहे, रमाकांत मात्र आता वल्लरीच्या ताब्यातून सुटलेला असतो आणि ऐन वेळेस मात्र तो कंपनीमध्ये येतो आपला जीव वाचवत आणि तेथे मात्र आता ह्या मशीन चोरत आहे हे मात्र आता त्याच्या लक्षात येतं. तेव्हा तो मात्र आता ह्या तिघींना तेथे आता जोरात धडा शिकवतो. कारण रमाकांतने आता ईश्वरीला फोन करून सांगितलेलं असतं की कंपनीमध्ये आता ही मशीनची चोरी होत आहे. तेव्हा ईश्वरी धावतच कंपनीमध्ये आलेली असते आणि ऐन वेळेस आता ही मशीन जे काही चोरत आहे तर नम्रता तिला तेथे सापडते. तेव्हा आता नम्रताला तेथे बघून मात्र आता लगेच ईश्वरीला धक्का बसतो आणि ईश्वरी असं काही करेल नम्रताला म्हणजे ईश्वरीला वाटत नसतं. नमुताई असं काही करू शकते आणि नमुताईने आज मात्र आपल्याला तेथे सुद्धा असं केलं होतं. ईश्वरीच्या सगळं काही लक्षात येतं पण ईश्वरी शांत बसते. त्यानंतर मात्र आता इकडे ह्या राकेशने पूर्णपणे आता ह्या स्पर्धेमध्ये धमाका करण्याचा ठरवलेलं असतं. कारण त्याला माहिती असतं की किती काही झालं तरी अर्णव आणि ईश्वरी ह्या स्पर्धेमध्ये जिंकणार आहेत आणि आता ही त्यांची कंपनी वाचवायला नको. ह्या कंपनीत काहीतरी आता घोटाळा तर व्हायलाच हवा, असं काहीतरी आपल्याला करावं लागेल जेणेकरून आता मात्र ही कंपनी तर वाचेल परंतु आता सगळी प्रॉपर्टी आपल्या नावाची होईल. कारण आपल्याला फक्त प्रॉपर्टी हवी आहे आणि ते सगळ्यांचं नायनाट झालं पाहिजे. म्हणून त्याने आता पूर्ण स्पर्धेमध्ये आता बॉम्ब ठेवलेला असतो आणि आता आपल्या एका माणसाला पाठवून तेथे बॉम्बची पूर्ण तयारी केलेली असते. पण आता इकडे मात्र रमाकांत सुटलेला असतो. रमाकांतने मात्र ऐनवेळेस ती मशीन तेथे आणलेली असते सापडून आणि सात्विकाची ती मशीन तेथे आल्यानंतर ईश्वरी अर्णव यांची आता एक अस्तित्व आता पणाला लागलेलं असतं. राजशिर्के कुटुंबाचं आता ह्या सगळ्यातून राजशिर्के कुटुंबाला कसं वाचवायचं, कंपनी वाचवायची आणि त्यासाठी मात्र आता ईश्वरीने जी काही आता ती स्पर्धा आहे ती स्पर्धा मात्र आता तेथे मशीन आणलेली असते आणि अर्णव ईश्वरी स्वतः त्या मशीनवर बसून आता जो काही आता त्यांना जो फॅशनमध्ये आता जो काही ड्रेस आहे तर तो ड्रेस मात्र त्यांना म्हणजे घालायचा असतो आणि त्या ड्रेसवरून मात्र आता त्यांनी सगळं काही शिवणकाम केलेलं असतं आणि त्यांनी अशी काहीतरी कला तेथे दाखवून दिलेली असते की आता मात्र आईच्या एका आशीर्वाद म्हणजे जी जुनी मशीन आहे त्या जुनी मशीनने मात्र आता त्यांनी कापड म्हणजे जो ड्रेस आहे घालण्याचा तो शिवून दाखवलेला असतो. पण आता तेवढ्याच चाहूल लागते ती ईश्वरीला. आता ईश्वरीला असं वाटतं की नक्की काहीतरी येथे होणार आहे. ईश्वरीला असं वेगळंच वाटत असतं, तिला काहीतरी संकेत मिळत असतात आणि सात्विकाचा आता तिला खरंच एक असं स्वप्न पडण्यासारखं झालेलं असतं. कारण आता ह्या पार्टीमध्ये नक्की काहीतरी होणार आहे. ईश्वरीला असं काहीतरी वेगळंच फील होत असतं. तेव्हा ईश्वरी अर्णव सरांना म्हणत असते की अर्णव सर काहीतरी शंका आहे आणि आता मात्र ईश्वरीच्या मोबाईलवर एक फोन आलेला असतो. कारण तो फोन असतो रमाकांत बाबांचा आणि रमाकांत बाबांनी आता वल्लरी आणि राकेशचं सगळं काही बोलणं ऐकलेलं असतं. कारण तेथे मात्र आता त्या स्पर्धेमध्ये जे काही आहे ती स्पर्धा आणि आता मात्र सगळं काही सांगितल्यानंतर ईश्वरीला धक्काच बसतो. ईश्वरी म्हणते की त्याची हिंमतच कशी झाली इतकी सर्व काही. म्हणून मात्र आता ईश्वरीने घाईने आता लगेच जो काही बॉम्ब जिथे ठेवलेला आहे तेथे मात्र ती शोधून स्वतःच्या कर्तृत्वाने हे सगळं काही शोधते आणि हे सगळं काही शोधून मात्र आता ती सगळं काही म्हणजे तो बॉम्ब वगैरे आहे तर फेकून देऊन इतक्या लोकांचा जीव वाचवते. आणि आता हे सगळं काही जीव वगैरे वाचल्यानंतर आता मात्र सगळं काही छान होतं आणि सगळं काही छान झाल्यानंतर आता सगळेजण ईश्वरीचं कौतुक करत असतात आणि शेवटी मित्रांनो ईश्वरीने ही स्पर्धा जिंकलेली असते. पण आपल्या सात्विका आईचा जो काही आशीर्वाद आहे तर तो सोबत घेऊन आपल्या सात्विका आईचा जो आशीर्वाद आहे तर तो सोबत घेऊन मात्र आता ईश्वरीने सगळं काही करून दाखवलेलं असतं आणि सगळं काही मात्र आता हे छान होणार आहे. तेव्हा मित्रांनो आता पुढे नक्की काय होईल हे बघायला विसरू नका. तोपर्यंत धन्यवाद.